ग्रुप आवरे लास्ट आपल्यासाठी वॉर्निंग आता ही आपण टॉस फक्त जिंकून फायदा नाही तर आपण निर्णय अंमलात आणा. आपण ऑन स्क्रीन सध्या पाहता पिता तुल्य काका यशवंतजी घासे साहेब यांचा विशेष सन्मान खरं तर हा केला जात आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीचा हा विशेष सन्मान केला जात आहे आणि तो उत्सव आपण सध्या पाहतो. इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ यांच्या वतीनं युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक आणि या चषकामध्ये यशवंत दादा घासे साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत असताना हे क्षण आपण अनुभवलेत. रायगडच्या राजकीय क्षेत्रातील दिग्गजांचा खऱ्या अर्थानं ज्यांच्या डोक्यावरती वरदहस्त आहे असे सन्माननीय यशवंत दादा घासे साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. सलग 4 वर्ष नेहमी येत असतात आणि फार मोठी गोष्ट आहे. आज जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठे जा आपला माणूस जर आपल्या सोबत असेल ना तर कोणतीच शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. आणि आज प्रवीण घासे हे नाव सध्याच्या घडीला आपण उद्योग क्षेत्रामध्ये ऐकताय त्या पाठीमागे खूप मोठा वरदहस्त आहे आणि त्या वरदहस्ताचं नाव मी घडेन ते म्हणजे यशवंत दादा घासे साहेब. त्यांनी या स्पर्धेला फार मोठं योगदान दिलंय आणि खरं तर येणाऱ्या काळामध्ये या स्पर्धेसाठी अनिकेत दादा तटकरे आदितीताई तटकरे यांचं सुद्धा आगमन होणार आहे. शुभेच्छा सदिच्छा देण्यासाठी त्या सुद्धा स्पर्धेसाठी येणार आहेत. पण आज या स्पर्धेच्या औचित्यानं इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मोठीजूच्या वतीनं यशवंत दादा घासे साहेब यांचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो की आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. पहिला चेंडू आणि पुनरावृत्ती, पहिला चेंडू आणि पहिलाच फलंदाज झेलपाद. साहेब या स्पर्धेतून निरोप घेत असताना त्यांना खूप साऱ्या आपण शुभेच्छा देऊया पुढील वाटचालीसाठी. विधात्याने दिलेले यापुढील आयुष्य निरोगी सुखी समाधानी आणि नेहमीच इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला केंद्र मंडळावरती आपला हा प्रेम, आपली ही आपुलकी, आपला हा जिव्हाळा आणि आपले मार्गदर्शन आम्हाला नेहमीच मोलाचं असणार आहे. मॅच कडे आपण कॉन्सन्ट्रेट होऊया. स्पर्धेचा हा दुसरा सामना चालू आहे. पूर्वेश पाटील पहिला चेंडू विकेट, दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा मिळाल्यात. आता तिसरा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, आडव्या बॅटनं थोडा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, निर्धावाला चेंडू. चांगली गोलंदाजी साकारली जाते. आपण मॅच एन्जॉय करता ती म्हणजे जय माता दी व शिवशक्ती धाकटीजुई विपक्ष देवा ग्रुप आवरे या 2 संघांमध्ये लढला जातो हा महत्वपूर्ण सामना. आकाश घरत धाकटेजुई यांना विनंती आपण मंचावरती यावं. आकाश घरत धाकटेजुई यावेळचा चेंडू थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं. आणखी एक निर्धाव चेंडूवाला. कमालीची कामगिरी करणारी गोलंदाजी सध्या मैदानात साकारली जाते. देवा ग्रुप आवरे जी प्रथम नाणेफेकी जिंकून ज्यानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेल्या धाकटीजुई संघाच्या फलंदाजांना सध्याच्या घडीला ज्यानं शांत बसवला. धावा संख्या होती 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 बाद 3 धावा. यावेळचा चेंडू फटका चांगला आहे. क्रिकेटच्या पुस्तकातील आणखी एक उत्तम फटका आलाय. जो चेंडू डीप कव्हर बाउंड्री लाईन कडे आलाय आणि मात्र इशारा आलाय 4 धावांचा. चौकार मिळतोय. प्रयत्न चांगले होते. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल
4 धाबा आहेत. सर जास्त वेळ घेऊ नका, लगेच मॅचला सुरुवात करा. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आधी डीप कव्हर बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचला, परंतु काही अंशाने मात्र त्याचा बॉडी बॅलन्स बिघडला आणि मात्र मिळाल्या 4 धाबा. धाबा संख्या होतीये 1 बाद 7 धाबा. 1 बाद 7 होत आहेत. इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे सर्व सभासद यांना विशेष सूचना, आपली नियोजित जागा पकडायची आहे. पण इथे मात्र क्षेत्ररक्षकाने महत्वाचं काम केलंय. टिपलाय झेल शॉर्ट कव्हर पॉइंट कडे आणि मात्र शॉर्ट पॉइंट कडे टिपलाय, शॉर्ट कव्हर कडे टिपलाय हा झेल आणि विकेट नंबर 2 दुसरा खेळाडू होतोय झेल बाद. त्यानंतर खुल्या स्पर्धेमध्ये गावदेवी गावठाण संघाच्या वतीनं खेळणारी ते खेळाडू असतील. रोहित घरत नाव आहे. सोपं काम नाहीये आज क्रिकेटच्या या पटलावरती आपल्या गावाचा सुद्धा एक वेगळा दबदबा, वेगळी वलय निर्माण या मात्र धाकटीजुई संघाच्या खेळाडूंनी केले. त्यामुळे त्यांचं सुद्धा आपण विशेष कौतुक करूया. तुमच्या गावचं नाव जेव्हा तुम्ही चांगलं खेळता ना, तुमचं जेव्हा नाव होतं ना, तेव्हा आपोआप तुमच्या गावाचं नाव तुमच्या मागे लागत असं आणि तुमच्या गावकऱ्यांना सुद्धा तुमच्या कामगिरीचा अभिमान वाटत असो. आणि आज मैदानामध्ये ती करण्याची संधी दोन्ही संघांना, आवरे आणि धाकटीजुई. या वेळचा चेंडू फटका चांगला आहे. क्रिकेटचं विलोभनीय दृश्य निर्माण करणारा फटका फलंदाजाच्या बॅट मधून आलाय. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा पार होतोय, मिळालाय चौकार. सीमेवरती असणारे गाव आहे देवा ग्रुप या नावाने. विस्ताराने पाहिलं तर आवरे गाव खूप मोठं आहे, पण आज विस्ताराप्रमाणे आपल्या गावचा आणि आपल्या क्रिकेटचा विस्तार करायचा असेल तर तुम्हाला युवाध्यक्ष प्रवीण घासे चषकापेक्षा वेगळी दुसरा प्लॅटफॉर्म नसेल. मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागेल. चांगला क्षेत्ररक्षण, शॉर्ट लेग कडे असणारा क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतो आणि मात्र लेग स्लिपचा क्षेत्ररक्षक बॅटकटच्या स्वरूपात ही सिंगल मिळते आणि मात्र धावा संख्या 1 ने वाढते. धावा संख्या होती 13 धावा. 13 होत आहेत. चांगलं क्रिकेट सध्या आपण एन्जॉय करताय. यावेळचा चेंडू सन्मान देण्यापलीकडे मात्र काही उत्तर नव्हतं. चेंडू मात्र निर्धाव आला. येस, पंचांना सुद्धा एक विशेष सूचना असेल, जर बॅटकटच्या स्वरूपात किंवा एखादा निर्णय जर आपल्याला क्रिटिकल वाटला ना तर आपण थर्ड अंपायरशी संपर्क साधू शकता. कारण प्रत्येक धावी फार महत्वाची असते. कारण सिरीजच्या रेसमध्ये किंवा एक उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजच्या रेसमध्ये एखादा खेळाडू असेल आणि ती कामगिरी त्याच्या नावावरती लागली नाही ना तर कधी कधी खेळाडूचं नुकसान होतं. खुला टाकण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ खेळला, चेंडू लॉंग ऑन कडे चालला. सिंगलचा हा येणारा फटका धावा संख्या 1 ने वाढवून जातोय. धावा संख्या होतीये 14 धावा. 14 धावा होत आहेत. मयूर हौशीराम पाटील यांना विनंती आपण मंचावरती यावं. मयूरजी हौशीराम पाटील यांना सुद्धा विनंती आहे आपण अतिथी मंचावरती स्थानपण व्हावं, ज्यांच्या वतीनं फार मोठे योगदान या स्पर्धेला लाभलंय.
या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत ज्यांच्या व चतुर्थ अशा 4 ट्रॉफ्या ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आल्यात, त्यामुळे दामिनीजी मयूर पाटील यांचे यजमान मयूरजी हौशीराम पाटील यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो मंडळाच्या वतीनं व आपणास विनंती करतो की आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं. मयूरजी हौशीराम पाटील ज्यांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेचं ठरलं. षटक संपलं जाते, दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. चला जास्त वेळ घेऊ नका, देवा ग्रुप आवरे. सूचना आली आपल्यासाठी आता मात्र, आणि पुढची सूचना ही पेनल्टी सहित असेल. तर नेक्स्ट मॅच अक्कादेवी चॅम्पियन मोठीजुई विपक्ष परी 11 बेलपाडा. चला रेडी राहायचं आपण. अक्कादेवी चॅम्पियन मोठीजुई विपक्ष परी 11 बेलपाडा. टॉस करण्यासाठी आपण रेडी राहायचं आहे. विशेष सूचना आपल्यासाठी. आणि ही स्पर्धा पाहण्यासाठी कळंबुसरे गावातील सदग्रस्त रमाकांत यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं स्वागत करूया आपण, ज्यांना जीटीआय मध्ये हॅप्पी या नावानं ओळखलं जातं. नेहमी हसतमुख असणारा हा चेहरा, कधी ज्याच्या चेहऱ्यावरती टेन्शन नसतं, असा हॅप्पी. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आहे. 2-14. 7च्या ऑन एन एव्हरेजने सध्याच्या घडला मैदानामध्ये फलंदाजी चालू आहे, ती म्हणजे धाकटुजी संघाच्या वतीनं सौरभ गावण. 3रं षटक आहे. फुल टॉस, यावेळचा चेंडू फुल टोल उसूल करणारा हा फटका आलाय. लॉंग लेग सीमा पार, चौकार. क्या बात आहे, 4 मिळाले जातात. दोन बाद 19 धावा. आता मात्र धावा येऊ लागल्यात. धावांसाठी धावाधाव मैदानामध्ये करावी लागणार आहे. खोला टाकला चेंडू, गॅप मध्ये टाकला. 2 क्षेत्ररक्षक भेदणार का? यस, चेंडू निघून चाललाय पुन्हा एकदा. मात्र वाईडिश लॉंग ऑफ सीमा पार, चौकार. हे फक्त आपल्या बसण्यासाठी, तर मैदानाचं सुशोभीकरण आहे. पहा किती सुंदर मैदानाचं सौंदर्य किती वाढलंय त्या पट्ट्यानं. ते आपण खराब करू नका प्लीज. आणि आपण सज्ञात मनपूर्वक आपले आभार. आपण या सूचनेचं पालन केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. मॅच कडे जाऊया. 21-23 झाल्यात. हाफ ट्रॅकर आहे. आउटसाइड ऑफ स्टंप जाणारा हा चेंडू. आता मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होत असताना गोलंदाज सौरभ गावण थोडीशी मात्र महागडी गोलंदाजी करतो. आतापर्यंत ज्यानं खर्च केल्यात 10 धावा. 2 चेंडू टाकलेत आणि 10 धावा दिल्यात. एकच चेंडू टाकलाय, माफ करा, आणि 10 धावा दिल्यात. धावा संख्या होती 2 बाद 24 धावा. यावेळेस प्रतीक शपलून खेळण्याचा प्रयत्न करतात. डी पॉइंट कडे झेल उडाला गेलाय आणि टिपलाय सुद्धा. शिवम पाटीलने झेल टिपलाय. विकेट नंबर 3. 3रा खेळाडू होतो आता मात्र धाकटीजुई संघाचा झेल बाद. कमबॅक करणारी गोलंदाजी पुन्हा एकदा करत असताना मैदानामध्ये आपण गोलंदाजाला पाहतोय. आपण चेंडू पाहिला तर थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू बाउन्स झाला. बॅट्समन चेंडू खेळण्याच्या नादामध्ये होते पॉइंट कडे आणि तो चेंडू डी पॉइंटला क्षेत्ररक्षकाने झेल टिपला आणि एक महत्वाची विकेट प्राप्त केली गेली. बाद होणारा खेळाडू जो लयबद्ध फलंदाजी करत होता. 8 चेंडू फेस केले, 3 चौकार लगवले आणि 17 वरती जो झेलबाद झाला असा प्रतीक गरत, ज्याला आपण सध्याच्या घडला ड्रेसिंग झोन मध्ये पाहताय. नवीन खेळाडू मैदानात आलाय. नाव आहे
मयूर पाटील एक एक्सपिरियन्स होल्डर आहे, महत्वाचा अनुभवी खेळाडू मैदानामध्ये आला. मयूर आणि दीपेश असे दोन बॅट्समन सध्या मैदानामध्ये आहेत, ते म्हणजे धाकटीजी संघाला रिप्रेझेंट करत असताना. धाबा संख्या आहे 3/24 धाबा. वेग आहे, चांगला चेंडू म्हणावा लागेल. टेकऑफ झाल्यानंतर उसळी कमी घेतोय आणि चेंडू फलंदाजाला मात्र बीट करून सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धावाला. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल जी सध्याच्या घडीला शुभम गावण कमबॅक करत असताना. सुरुवातीच्या एका चेंडूमध्ये 10 दिल्या आणि त्यानंतरच्या 2 चेंडूत एकही धाव न देता 1 विकेट प्राप्त केले, कमबॅक केलं. फुल टॉस यावेळेस मात्र चेंडू हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू मिड विकेट कडे जातोय, बाउन्स झाला. तोपर्यंत 1 मिळाली जाते आणि एका धावेच्या साह्याने धावफलक पोहोचलाय, ते म्हणजे 25 वर. 3/25. या पुढील मॅच परी 11 बेलपाडा विपक्ष अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई. दोन्ही संघाने रेडी राहायचंय टॉस साठी. हे तिसरं षटक चालू आहे. खोला टाकला हा चेंडू, मिडऑफच्या वरतून उडवला चेंडू, लॉंग ऑफ कडे चाला. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सिद्धेश भगत तिथे सिंगल मिळाली जाते आणि या स्पर्धेसाठी आपण पाहता उरण तालुका भारतीय महिला अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी महिला अध्यक्ष सन्माननीय संगीताजी गायकवाड मॅडम यांच्या वतीनं तब्बल 5,000चा आर्थिक पाठबळ मिळालं जातं. आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. संगीताजी गायकवाड मॅडम यांच्या वतीनं 5,000चा आर्थिक पाठबळ या स्पर्धेला मिळालंय, त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. पुढील चेंडू LBW चा अपील केला जातं आणि इथे मात्र खेळाडू क्रमांक 4 चौथा खेळाडू मयूर पाटील हा मात्र लेग बिफोर द विकेटचा बळी पडतोय. आला. चला देवा ग्रुप आवरे प्रत्येक वेळी एकत्र येताना दिसत आहे, परंतु यावेळेस मात्र ते ड्रिंक ब्रेक ज्याने घेतला. 3 षटकांचा खेळ संपला. धाबा संख्या होती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4/26 धाबा. पहिला षटक पूर्वेश आला होता ज्यानं 7 दिल्या, 2 विकेट्स मिळाल्या. दुसऱ्या षटकामध्ये शिवमनं फक्त 7 दिल्या, एकही विकेट नाही. आणि तिसरं षटक सौरभ गावण ज्यानं खर्च केल्या 12 धावा आणि विकेट्स प्राप्त केल्या त्या म्हणजे 2. अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4/26 धावा. 4/26 होतात आणि आपण पाहताय प्रवीण गासे लाईव्ह चॅनलवर सध्या आपण ही मॅच एन्जॉय करताय. जर ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जे प्रेक्षक पाहतात त्या सर्वांना विनंती करेन या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. आपल्या माणसाचं हक्काचं हे चॅनल आहे ज्यावरती कित्येक कलाकारांना या चॅनलला प्लॅटफॉर्म दिले, कित्येक कलाकारांना या चॅनलला संधी दिली आणि त्याच चॅनलवरती आपण सध्याच्या घडीला ही मॅच पाहता जी सध्याच्या घडीला रंगली जाते. मी मराठी मैदान मोठी जुई उरण तालुक्यातील असं एक मैदान, अशा मैदानाला खऱ्या अर्थानं उरण तालुक्यातील इतिहासाचे अनेक साक्ष या मैदानाने दिलेत. असं हे मैदान सध्याच्या घडीला आपण पाहता. इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मोठी जुई आयोजित युवाध्यक्ष प्रवीण गासे चषक. प्रवीण गासे लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. मी आव्हान करणे या स्पर्धेच्या माध्यमातून जाऊया चौथ्या षटकाकडे. शुभम पाटील बॅटची अप्पर कट आणि इथे मात्र विकेट नंबर 5 निलेशने टिपला जेल. विकेट आउटसाइड टॉप स्टंप वेगाने चेंडू रिलीज केलाय परंतु दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं. 27 होतात. शिवम ज्यानं दुसरं षटक हाताळलं होतं, 7 धावा खर्च केल्या होत्या, तोच शिवम आला. पहिला चेंडू विकेट प्राप्त केला आणि दुसरा चेंडू अव्वांतर फेकतोय. धावा संख्या 1 ने वाढली आहे, 27 होताना दिसत. यावेळचा चेंडू फटका फसलाय. जेल जज करत असताना क्षेत्ररक्षक आहे आणि आणखी एक खेळाडू होणार बाद.
हॅलो अमिश घरत जो मात्र पहिल्याच चेंडूवरती बाद होतोय. 7व्या क्रमांकावरती आला होता जो मात्र बाद झालाय शिवम पाटील. ओव्हरऑल परफॉर्मन्स याचा पाहिला तर आत्ताच्या घडला खूप चांगला राहिला. धावसंख्या होती संघाची 5 बाद 6 बाद 27. 6 बाद 27. नवीन खेळाडू आलाय, नाव आहे नयन घरत. वेगानं रिलीज केला चेंडू परंतु डाव्या अष्टीच्या बाहेर निघणारा चेंडू पंचांच्या वतीनं व्हाईट बॉल घोषित करण्यात आला. धावसंख्या 1 ने वाढते 28 होत आहेत. 28 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट्स. 6 बाद 28. फटका चांगला यावेळेस मात्र टाळ्यांचा प्रतिसाद प्राप्त करणारा हा फटका निघून चाललाय सीमा पार चौकार. स्पर्धेचा आपण टायटल सॉन्ग ऐकलात. इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मोठीजोई आयोजित युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक जो आपण एन्जॉय करतोय. 4थ्या पर्वामध्ये आपण आहोत. दरवर्षी काहीतरी नवीन घेऊन येत असतात आणि या वर्षी सुद्धा आपण पाहू शकाल एक ऐश्वर्य संपन्न स्पर्धा जी सध्या आपण एन्जॉय करतोय. निर्धाव चेंडूवाला थोडासा मात्र स्लोवर व्हेरिएशन पाहायला मिळालं. गती परिवर्तन संमिश्रित गोलंदाजी शिवमकडे आहे आणि ती करत असताना तो निर्धाव चेंडूवाला. धावासंख्या आहे 4थं षटक मार्गस्थ असताना 6 बाद 32 धावा. चला बेलपाडा टीम सुद्धा इथे मात्र उपस्थित झाली आहे. व्हेरिएशन पुन्हा एकदा पाहायला मिळाला. आणखी एक निर्धाव चेंडूवाला. डाऊन लाईन सध्या बॅटिंग लाईन आपण मैदानामध्ये चालू आहे पण त्या फलंदाजांना कुठेतरी चेंडू कनेक्ट करता येत नाही असं म्हणावं लागेल. पहिला चेंडू चौकार नयननं लगावला हे सत्य आहे पण त्याच नयनला आतापर्यंत सलग 2 चेंडू सुद्धा बीट केलेत आणि पुन्हा एकदा शिवमनं आपल्या गोलंदाजीची चुणूक काय हे दाखवण्याचा ज्यानं प्रयत्न केला. एक वेगवान गोलंदाजांपैकी एक आवरे टेनिस क्रिकेट मधील वेगवान गोलंदाजांपैकी एक जो सध्या मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. यावेळचा चेंडू वेग आहे परंतु थोडासा मात्र लेग स्टंपच्या बाहेर निघून चालला. व्हाईट बॉलचा इशारा आला. या षटकात 3रा अव्वांतर चेंडू. धावसंख्या 1 ने वाढली आहे 33 होत आहेत. 33 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट्स. यावेळचा चेंडू निर्धाव येतो आणि षटक संपलं जातात. 4थं षटक संपलं. 4 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या होती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 बाद 33 धावा. चला पुढील मॅच साठी पुन्हा एकदा विशेष सूचना आहे. परी 11 बेलपडा विपक्ष अक्कादेवी चॅम्पियन मोठीजी टॉस करण्यासाठी दोन्ही संघांना प्री प्लॅनिंग मध्ये रेडी राहायचं आहे कारण हे षटक संपण्या अगोदर आम्ही नाणेफेकी करणार आहोत. खूप मोठी मॅच सध्याच्या घडला पण एन्जॉय करताय आणि स्पर्धा सुद्धा तेवढीच मोठी. सोपं नसतं मित्र एवढ्या नियोजितबद्ध स्पर्धा कारण त्या स्पर्धेला फार मेहनत घ्यावी लागते. आणि आज आपण पाहू शकाल इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ यांनी एक संकल्पना आखली आणि प्रवीण घासे या नावाला त्यांचा असणारा हा प्रतिसाद पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आणि एखाद्या संस्थेला चालवणं एखाद्या संघटनेला चालवणं सर्वांना एकत्रित ठेवणं आणि एकत्रित ठेवून पुढे जाणं यासाठी तुमच्याकडे चांगली कल्पक बुद्धी तुमच्याकडे चांगले विचार तुमच्याकडे नेतृत्व करण्याचं कौशल्य असावं लागतं. आणि आज प्रवीण घासे या नावाला इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मोठीजुई व तमाम मोठीजुईकरांनी हा दिलेला उजवा कौल आहे. शेवटचा षटक या सत्रातील आणि त्या षटकासाठी गोलंदाज आला सिद्धेश भगत. शेवटचा षटक. धावसंख्या आहे 33 धावा. 6 बाद 33.
हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र फाईनली खेळण्याचा प्रयत्न आल्या आल्या स्वागत केलंय सिद्धेश चेंडू निघून चाललाय सीमा पार युवाध्यक्ष प्रवीण गासे जशकाचा आडव्या बॅटनं यावेळेस मात्र फ्लॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न कमालीची कामगिरी आवडली असेल तर जोरदार टाळ्या योगेश पाटीलसाठी देऊया टिपलाय झेल आणि मात्र विकेट नंबर 7 सातवा खेळाडू झालाय झेल बाद येस अतुलजी भोईर यांचं सुद्धा आगमन झालं त्यांना सुद्धा आपण पुढील सत्रासाठी ज्यांना आपण निमंत्रित करूया समालोचनासाठी पण सध्या मैदानामध्ये आपण जाऊया 4.2 षटकांचा खेळ झाला 7 बाद 37 अशी धावसंख्या सध्याच्या घडला आहे जबरदस्त झेल टिपला गेला बाद होणारा खेळाडू अंकेश पाटील जो बाद झाला 6व्या क्रमांकावरती आला होता अंकेश पहिल्या चेंडूती चौकार लागला पण त्यानंतर मात्र अंकेशला मात्र मैदानाच्या बाहेरील रस्ता गोलंदाज सिद्धेश भगतनं क्षेत्ररक्षक योगेश पाटीलच्या मदतीने दाखवला नवीन आलाय फलंदाज ज्याचं नाव आहे सिद्धेश घरत नयन घरत आणि सिद्धेश असे 2 बॅट्समन आहेत पुढील मॅचचा टॉस केला जाईल बेलपाडा टीमचे कॅप्टन आणि मोठेजू टीमचे कॅप्टन चला मोठीजू टीम आपण यायचंय गवताला झिंझिंडणार फटका लॉंग ऑन कडे चालला एक मिळाली दुसऱ्या द्यायचा हा प्रयत्न आहे क्या बात आहे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ऋषिकेश पाटीलच्या माध्यमातून बाकीचं काम यष्टीरक्षकांनी पूर्ण केलं एक धाव मिळाली आणि दुसरी धाव घेत असताना खेळाडू क्रमांक 8वा खेळाडू धाकटेजुई संघाचा सिद्धेश होतो धावबाद शौनक घरत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये हा दुसरा संघ आहे जे अगदी शेवटच्या असणाऱ्या फलंदाजांना सुद्धा खेळण्याची संधी मिळते मैदानात या अगोदर गोवटणे संघाच्या अगदी 11 खेळाडूंना मैदानामध्ये आपण पाहिले आणि आता धाकटेजुई संघाच्या पाहतो फक्त तो परिस्थिती थोडीशी वेगळी आहे गोवटणे संघ 15 वरती थांबला होता धाकटेजुई संघ 38 वरती आतापर्यंत पोहोचला हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र समोरून उडवला या चेंडूचा सुगंध घेण्या पलीकडे फलंदाजाकडे आणखी दुसरा पर्याय नव्हता निर्धाव आला 7 बाद 38 8 बाद 38 आणि यावेळचा चेंडू बॅटला ब्रश होऊन जातोय आणखी एक खेळाडू क्रमांक 9वा खेळाडू धाकटेजुई संघाचा बाद होतोय
नवीन खेळाडू मैदानामध्ये अगदी शेवटचाच खेळाडू म्हणावा लागेल 11व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये आलाय कुंजन म्हात्रे जय माता दी व शिवशक्ती धाकटी जुई विपक्ष देवा ग्रुप आवरे अशी मॅच आपण सध्या पाहतोय या स्पर्धेची ही पहिल्या फेरीतील दुसरी मॅच आहे ज्यामध्ये देवा ग्रुप आवरे संघानं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेल्या धाकटी जुई संघानं 4.5 षटकांच्या मोबदल्यात केल्यात 38 धावा आणि हे निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 5 षटकांचा खेळ संपला जातोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर ती म्हणजे जय माता दी व शिवशक्ती धाकटी जुई संघाची 8 बाद 9 बाद 38 करायच्यात 39 पुन्हा एकदा शेवटची सूचना आहे मोठी जुई संघासाठी टॉस करण्यासाठी आपण त्वरित मंचाशी संपर्क साधायचा जाऊया आपण दुसऱ्या सत्राकडे आणि दुसरं सत्र जसं चालू होईल तसं आपण ऐकूया याच मैदानावर सातत्याने ज्या आवाजाला आपण घुमताना पाहतो आणि कित्येक स्पर्धा जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये आणि ऐकूया पुन्हा एकदा आवाज असेल कित्येक स्पर्धेमध्ये आपण ज्यांना समालोचन करताना पाहत असता परंतु पेशाने ते एक प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत नाव आहे प्रियाल पाटील पण ज्यांना सध्या आपण ऑनस्क्रीन पाहणार आहात आणि घेणार आहेत ते मात्र खेळाडूंचे बाईट्स आणि ऐकूया पुढील सत्रामध्ये सुद्धा प्रियाल पाटील यांना यस थँक्यू प्रसाद भोईर सर आजच्या रजनीतील पहिल्या तिसरा सामना आपण पाहणार आहोत एका बाजूला अकादमी चॅम्पियन मोठी जुई आणि दुसऱ्या बाजूला टीम जय हनुमान बेलपाडा या दोन टीम मध्ये नाणेफेक पाहणार आहोत मी आमंत्रित करतोय आदरणीय प्रवीणजी पाटील आपल्या सोबत नाणेफेक केली जाईल दोन यंगस्टार आपल्या समोर आहेत आणि दोन टीम मध्ये आपण नाणेफेक पाहणार आहोत अकादमी चॅम्पियन्स आणि त्यांच्या विरुद्ध परी 11 बेलपाडा या टीमचा सामना आपण लवकरच पाहणार आहोत चला प्रत्येक टीमला आपण सूचना देतोय तुमच्यासाठी फक्त एकच रिव्ह्यू आहे आणि रिव्ह्यूचा वापर फक्त आणि फक्त तुम्हाला बिमर साठी करायचा आहे वाईडला जर अंपायर्स ना वाटला तर अंपायर्स घेऊ शकतात टीमला कुठल्याही प्रकारची आर्ग्युमेंट्स करण्याची संधी मिळणार नाहीये सूचना संपली नाणेफेक करतोय नितेशजी भोईर आणि प्रवीणजी पाटील मनोज पाटील उपलब्ध पाहायला मिळतात 5 षटकांचा सामना चला टॉस केला जातोय मोठी जुई हा संघ नाणेफेक जिंकला थांबायचा आपण मान्यवरांचे आभार आपण असताना सोवायचंय परिवन बेलपाडा या वर्षीचा हंगाम कसा राहिला तुमचा नक्कीच झालं चांगला झालाय हंगाम आतापर्यंत किती ट्रॉफी मारल्यात आणि त्यानंतर या स्पर्धेत एंट्री घेताना आता तुमचं काय तुम्हाला असं कुठलं उद्दिष्ट घेऊन या स्पर्धेसाठी उतरणार आहात आतापर्यंत 3 ट्रॉफी लागल्यात आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न असेल इथं चला आतापर्यंत 3 विजय मिळवले 3 ट्रॉफी मिळवल्या त्या टीमला देवी शुभेच्छा आपण टॉस आणला तुमच्या वाटेला काय आपण मायक्रोफोनवर ऐकू कारण टॉस विन केला टीम मोठी जुई या वर्षीचा हंगाम आता आम्ही पाहायला आम्हाला माहिती आहे परंतु समोरच्या आपल्या क्रीडा रसिकांना माहिती नाही जे आज प्रवीण गासे युवा अध्यक्ष चषक पाहतोय ऑफिशियल लाईव्ह त्यांचा चॅनल आहे आणि ब्रॉडकास्ट केला आपण UTC लाईव्हच्या माध्यमातून तर त्या प्रेक्षकांना तुम्हाला सांगायचं तुमचा हंगाम कसा राहिलाय आणि आता हंगाम शेवटपर्यंत आलाय शेवटच्या क्षणाला आणखीन काय गोड बातम्या येतील का टेनिस क्रिकेट मधून आपल्या गावाला शक्यतो सध्या तर आम्ही बॅक फुटला आलो आहोत लगातार 2 नंबर मारले होते पण थोडा बॅक फुटला भरपूर आलो आता 100% द्यायचा प्रयत्न करू आम्ही चला सुरुवातीचा हंगाम चांगला राहिला तिथं शर्यती पटापट जिंकल्या आणि नंतर मात्र फाकी
चला प्रथम फलंदाजी केली आहे टीम नक्कीच धावसंख्या केल्यात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 38-39 करायच्या टीम देवा ग्रुप आवरे एका बाजूला मागचा सामना आपण पाहिला त्या बाजूला बोरखार या टीमनं गोवटणे या टीमची अवस्था केली होती आज त्याच विभागातून येणारा टीम देवा ग्रुप आवरे यांनी सुद्धा समोरच्या टीमला थोडंफार बॅकफुटला ठेवलंय परंतु आतापर्यंत खेळाचा भाग पाहिला त्या मैदानावरचा विस्तार पाहिला त्याचा अभ्यास घेतला हिस्ट्री जर खोलून पाहिलीत तर मात्र टप धावसंख्या ही सुद्धा आहे या टीमकडे गोलंदाज आहेत पण त्या गोलंदाजावरती पहिल्या बॉल वरती केलं आक्रमण बॉल चालला फायनल क्षेत्रामध्ये इथून मिळणार पहिल्या चेंडूवरती हा दन 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 करणारा चौकार समीकरण थोडंफार चुकलं आणि त्यामुळेच परिणामी एक धावसंख्या आणखीन ऍड केली जाईल यूपीएल सीझन 4 चा मालिकावीर ज्याच्याकडून पहिल्या बॉल वरती चुकी झाली 39 चा टार्गेट आहे बॉल फक्त तुमच्याकडे 30 आहेत 5 षटक फेकायचे आहेत 5 षटकामध्ये 39 धावसंख्या तुम्हाला डिफेंड करायच्या आहेत प्रत्येक बॉल वरती तुम्हाला विचारपूर्वक गुणवत्तेदार गोलंदाजी करायला लागेल आणि तर मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आपण समोरच्या टीमला फाईट्स करू शकतो आहे परंतु एकंदरीत दुसऱ्या बाजूने विचार केला तर देवा ग्रुप आवरे यांची ठणठणीत सुरुवात पाहायला मिळते आतापर्यंत बिनबाद 5 रोहित गरजचं महत्वाचं षटक आहे आणि या षटकामध्ये सुरुवातीला 5 धावसंख्या आल्यात स्लोअर बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं तर क्षेत्ररक्षक आहे तिकडे कॅच होईल का इझी कलेक्ट केली आहे कॅच जजमेंट चांगलं झालंय आणि इथून होणार फलंदाज कॅच आउटच्या स्वरूपात पहिला गडी बाद गतीमध्ये परिवर्तन केलं समोरचा बॉल अगदी ऑनसाइडला पिक करण्याच्या नादामध्ये बोट फिरवली होती आणि तिथून मात्र फटका फसला अगदी वेगवान फटका गेल्याच्या नादामध्ये गोलंदाजाने ज्या गतीमध्ये बॉल परिवर्तन थोडं स्लोवर केला होता आणि इथून मात्र बॉल एलिव्हेशन कमी मिळालं बॉल दूरवर पाठवता आला नाही आणि त्यामुळे सौरभ गावंडला आपण 0 या धावसंख्येवरती परतताना पाहणार आहोत नवीन फलंदाज आपला पाहायला मिळेल ऋषिकेश पाटील इन ॲट नंबर 3 सुरुवातीचे 2 फलंदाज आपण पाहिले आतापर्यंत या बॉल वरती सौरभ गावंडला बाद होताना पाहिला त्या अगोदर आपण योगेश पाटीलला पाहिला तो आतापर्यंत 5 वरती खेळतोय ज्या षटकामध्ये धावसंख्या फार महत्वाच्या 2 बॉल वरती 5 धावसंख्या आणि त्या सुरलीत सुरुवातीला पुढे वाटचाल द्यायची होती सौरभ गावंडला पण तो निष्फळ ठरला समोर गोलंदाज आपण पाहता रोहित घरत व्यावसायिक क्रिकेट मधील उरण तालुक्यातील एक अव्वल दर्जाचा खेळाडू आहे ज्याने अनेक स्पर्धा गाजवल्यात आणि त्याला आणखीन स्पर्धा गाजवायच्या सुद्धा आहेत सध्याच्या अंगामाला शिवशक्ती धाकटीजुई ही टीम चांगली फॉर्मात आहे आणि त्यांच्या विरोधात टीम असणारी देवा ग्रुप आवरे हाही संघ चांगला चर्चेत आहे त्यामुळे याच्यामध्ये फाईट परफेक्ट होईल यात मात्र शंका नाहीये पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावसंख्या 5 एक बाद 5 स्लोअर बॉल आणखीन एक विकेटची शक्यता बॉल दूर झालाय थोडाफार बॉल चाललाय इनफिल्डच्या वरतून तिथे क्षेत्ररक्षक आहेत फील्ड केलाय कॉम्बो फिल्डिंग पाहायला मिळाली इथे एकीचं रूपांतर आतापर्यंत धावसंख्या मिळतील पुन्हा एकदा धावसंख्या घेण्याची संधी परंतु नाहीये थांबवलाय तीन धावसंख्या पळून काढल्यात रनिंग बिटवीन द विकेट्स खूप चांगली झाली आहे धावांसाठी जी काय धावपळ केली होती ती आतापर्यंत एक धावसंख्या जरूर वाचवली क्षेत्ररक्षकांना परंतु 3 धावसंख्या ही मिळवल्यात आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळतील 8 एक बाद 8 हा फुल टॉस होता थोडा लोअर फुल टॉस झाला आणि ज्याप्रमाणे शॉर्ट सिलेक्शन केलं त्यानंतर हा बॉल यॉर्कर झाला म्हणजे तुमच्या खेळण्याच्या अँगल वरती डिपेंड असतो बोग एखाद्या गोलंदाजाचा जो खोलवर गतीने बॉल येतो ज्यावेळी लँडिंग करताना गोलंदाज स्टॅन्ड वरून बॉल ज्यावेळी सोडतो त्यावेळी मात्र फलंदाज अशा प्रकारची चुकी करत असतात हाही बॉल वेगवान प्रतिकात्मक काय चेंडू फेकलाय अफलातून नजरेच्या समोरून अगदी तीक्ष्ण बाणासारखा बॉल गेला बॉल चालला निर्धाव षटकाचा खेळ संपला पहिल्या एक बाद 8
टीम देवा ग्रुप आवरे. नंतर मात्र या षटकाला जणू काय वलन लागलं. विकेट मिळवल्यानंतर पुढच्या 3 बॉल वरती 3 विकेट्स फार महत्वाच्या. जिथं पार्टनरशिप डेव्हलप होत असतात, जिथं मोठ्या प्रकारे धावसंख्या येत असतात, तिथून विकेट्स घेणं हे फार महत्वाचं आहे आणि ती विकेट्स मिळवली आहे रोहित घरतनं पहिल्या षटकामध्ये. तिसऱ्या बॉल वरती जिथं मात्र सौरभ गावंडला परतवलाय. फार महत्वाचा फलंदाज या डावातून परतवलाय. सौरभ गावंड सध्याच्या अंगामातील चर्चेला असणारा नाव आहे. बॅटिंग परफॉर्मन्स, याचा बॉलिंग परफॉर्मन्स आतापर्यंत चांगला राहिला. त्या मॅच मध्ये तो काय अफलातून बॉल फेकलाय, पण परफ्यूम डिलिव्हरी उत्तर नाहीये फलंदाजाकडे या बॉल वरती प्रतिकार करण्यामागे. कुठल्याही प्रकारचा चान्स, कुठल्या प्रकारची मुभा दिली नाहीये. अगदी पद्धतली ते स्तब्ध पाहायला मिळालं. स्टँडिंग पोझिशन मध्ये फलंदाज पाहायला मिळाला. इतका वेगवान आणि अप्रतिम प्रत्येक जागेचा विचार करून बॉल टाकलेला हा गोलंदाज पाहायला मिळाला. हा मात्र फुलटॉस बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चाललाय, परंतु लॉंग ऑफच्या वरतून त्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चालला बॉल सीमा पार. धावसंख्या मिळतील 4. बिमर आहे की नाही तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. ही स्पर्धा आपण पाहता प्रवीण घासे ऑफिशियल या चॅनल वरून तुम्हाला टेलिकास्ट केली जाते. त्याचं ब्रॉडकास्टिंग आपण युटीसीच्या लाईव्ह मधून पाहतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. तुमचा रिव्ह्यू संपलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू संपलेला. त्यानंतर पुढच्या कुठल्याही बॉलवर तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाहीये. जर पंचांना शंका वाटली तर ते घेऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला चांगलं डिसिजन, फेअर प्ले, फेअर डिसिजन, कुठल्याही प्रकारची शंका न ठेवता ही स्पर्धा तुम्हाला सुरळीतरित्या पाहायला मिळेल. नेक्स्ट डिलिव्हरी, पुढचा बॉल अंकिश पाटील. एक निर्धाव, एक चौकार. तिसरा बॉल अप्रतिम बॉल होता. बॅटची कडा लागली आहे, बॉल बॅलन्स झाला परंतु नाहीये. इट्स आउट. कॅचआउटच्या स्वरूपात आणखी एक फलंदाज बॅटला बसून बॉल चाललाय श्रेयसकडे. आणखीन एक फलंदाज परतताना पाहायला मिळेल. दुसरं षटक चालू आहे आणि याही ओव्हर मध्ये तसंच घडलंय. तिसऱ्या बॉल वरती जणू काय टीम देवा ग्रुप आवरे या टीमला लगातार दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या बॉल वरती विकेट फॉलो करताना पाहायला मिळालंय. पहिल्या ओव्हर मध्ये रोहित घरचं षटक मारलं, त्याही तिसऱ्या बॉल वरती विकेट. आणि याही ओव्हर मध्ये अंकेश पाटीलनं तिसऱ्या बॉल वरती विकेट मिळवली. पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉल वरती चौकार आला, दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या बॉल वरती चौकार आला, परंतु विकेटचा अनुक्रम आहे तो मात्र कंटिन्यू चालू आहे. चला, कोणतरी पडद्यावरती नामदार मंत्री बसलेत लाल दिव्याच्या डोक्यावर गाड्या घेऊन. त्यांनी मात्र बाजूला पडदा सोडायचा आहे. बॅटची लीडिंग एज, फर्स्ट स्लिप कडे बॉल चाललाय. इट्स अ कॅच आउट. आणखीन एक सफलता. वन मोर.
कुठला पाहायला मिळेल टीम देवा ग्रुपावर, कारण सुरुवातीचे महत्वाचे फलंदाज आता मात्र बॅकफुटला आलेत, परतलेत, बाद झालेत. तिन्ही कॅच आउटच्या स्वरूपात बाद झालेत. या अगोदरचा आपण फील्ड मध्ये पाहिलं, लॉंग ऑनला झेल झाला, त्यानंतर विकेट किपरने कॅच पकडली आणि त्यानंतर आपण फर्स्ट स्लिप कडे कॅच पाहिली आहे. तिन्ही फलंदाज कॅच आउट झालेत आणि त्यानंतर चौथा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अनिकेत पाटील, अंकिश पाटील ऑन हॅट्रिक. लगातार 2 बॉल वरती 2 विकेट, जिथे टीमला फार गरज होती आणि त्या गरजेवंत गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. इन हॅट्रिक मोमेंट मध्ये पाहायला मिळतोय, ती कंप्लीट होईल का या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक. ओ हो काय डिलिव्हरी टाकली, मॅच मध्ये रंगत आणणारी गोलंदाजी. किती स्पर्धात्मक स्पर्धा आहे आणि या स्पर्धात्मक स्पर्धेतील या युगातील आजचा हा सामना प्रेक्षणीय पाहायला मिळतोय. आतापर्यंत 19 बॉल 27 ची गरज, 19 डिलिव्हरीज रिमेनिंग. ही बॉल तितकाच वेगवान आणि या बॉल वरती पुन्हा एकदा फलंदाजाला थांबवलाय. कौतुक झालं पाहिजे अंकिश पाटीलचं, ज्यांनी दुसऱ्या षटकात फक्त धावसंख्या दिल्या 4, विकेट्स मिळवल्या 2, टोटल रन संख्या पाहायला मिळेल धाव फलकावरती 3 बाद 12. चला, अगदी या मॅच साठी ना, पूर्ण टुर्नामेंट साठी आमच्या आयोजकांनी फार मोठी मेहनत घेतली आहे आणि या मेहनतीवरती तुमच्यासारख्या सुज्ञ प्रेक्षकांनी, क्रिकेट रसिकांनी त्या पडद्यावरती बसणं म्हणजे फार चुकीचं आहे. पहा, त्यांचं अजूनही लक्ष नाही, मोबाईल मध्ये पण व्यस्त आहेत आणि मॅच मध्ये सुद्धा व्यस्त आहेत. हा बॉल पुश केला, रनआउटची शक्यता. इथून मात्र पंचांचा पोट नक्की वरती येईल का, रिव्ह्यू घेतलाय, परंतु बॅट्समन आपण पाहिला तर मात्र त्याच्या मनात शंका आहे, कॉन्फिडन्स लेवल थोडाफार डावल पाहायला मिळतोय. आणि इथून मात्र रनआउट आहे का, आमचे ऑफिशियल पंच पाहतील नक्कीच आणि आपल्याकडे डिसिजन. एकंदरीत या अगोदरच 3 विकेट्स गेलेत आणि त्यानंतर तिसऱ्या ओव्हर मधील पहिल्या बॉल वरती फॉलो थ्रो मध्ये रोहित घरतचं आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. येस, इट्स आउट. चुकीचं कॉलिंग आणि चुकीचं सगळं काही घडत चाललंय गेल्या काही चेंडू नंतर, कारण जी सुरुवात 39 धावसंख्या करत असताना पहिल्या बॉल वरती केली होती, ती सुरुवातीला मात्र नंतर थोडंफार तालतंत्र बिघडलंय आणि त्यामुळेच परिणाम या डावावरती झालाय. 4 बाद 12, 2 षटक 1 चेंडूचा खेळ संपला. आतापर्यंत 5 षटकांचा हा सामना आहे. 5 षटकामध्ये तुम्हाला 39 करायचे आहेत आणि आतापर्यंत 4 बाद 12, 17 बॉल 27 ची गरज. आणि या स्पर्धेचा महत्वाचा नियम आहे जो आपण सातत्यानं तर सगळीच कडे पाहतोय, कंपल्सरी रन चेसिंग. सुरुवातीला आम्ही हा नियम मला वाटते तलोजे या ठिकाणी पाहिला होता, जिथं दिगोडे संघाला हा निर्णय पराभवासाठी पत्करावा लागला होता. 17 बॉल 27, स्लोअर बॉल, अप्रतिम बॉल टाकला होता. स्वतःला सावध करत हा खेळला. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि तो मात्र पूर्ण केलाय. अगदी कमी वेळात फास्ट अँड फ्युरियस रनिंग पाहायला मिळाली या दोघांकडून आणि 2 धावसंख्या अगदी सहजरित्या पूर्ण केल्या. धावसंख्या पाहायला मिळतात आता मात्र 14. प्रत्येक बॉल मध्ये प्रत्येक धावसंख्या होताना पाहायला मिळते. पर ओव्हर 6 धावसंख्येच्या रन रेटने आतापर्यंत टीम चालली आहे. जिथं गरज होती पर ओव्हर 8 रनची, तिथं मात्र 6च्या रेटने आतापर्यंत टीम चालली आहे. इक्वेशन काय सांगतोय, 16 बॉल आणखीन शिल्लक आहेत तुम्हाला 25 धावसंख्या करायच्या जिंकण्यासाठी आणि 25 धावसंख्या वाचवायच्या आहेत टीम धाकटीजुईला. हा बॉल चांगला होता, ऑन साइडला चाललाय, लॉंग ऑनला फिल्डर आहे, फील्ड करेल तोपर्यंत 1 धावसंख्या मिळवली जाईल. या षटकामध्ये बहुतांश भवितव्य या मॅच मधील
जो महत्वाचा दुवा आहे तो हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रोहित घरत. रुपेशजी म्हात्रे पाले यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. वेलकम, स्वागत आहे रुपेश म्हात्रे साहेबांचं. इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक 2025 दरम्यान रुपेशजी आपलं शब्द सुमनानं अतिथी कक्षात सहर्ष स्वागत. 15 बॉल 24 ची गरज, 24 जाऊ संख्या, आणखीन 15 बॉल शिल्लक आहेत. रोहित घरतचा हा चेंडू स्लोवर केला होता, बोट फिरली होती, हवेमध्ये आहे चेंडू, फॉलोथ्रो मध्ये करण्याचा प्रयत्न. वाव, व्हाट अ कॅच, प्राऊड मोमेंट, आणि कॅच पकडली या स्पर्धेतील आतापर्यंतची आजच्या रचनेतील सर्वोत्कृष्ट कॅच रोहित घरत. चिकाटी फार महत्वाची आहे. सचिन रमेश तेंडुलकरना तुम्हाला खेळताना पाहिलं, हाईट कमी आहे पण अख्ख्या जगावरती सगळ्यात मोठे रेकॉर्ड केलेत. ही उंची फार महत्वाची त्यांची, कारण बॅट मधून केणारे फटके उंचीला घेऊन सोडले त्यांना. आणि त्यानंतर आज आपण रोहित घरतला पाहतोय, ग्रामीण स्तरावरून उच्च स्तरावर खेळत असताना जे काही तुम्हाला द्यायचं असतं ना ते रोहित घडून शिकायला पाहिजे. काय एफर्ट्स लावले या कॅच साठी, अगदी एकाकी एखाद्या वाघानं एखाद्या शिकारीवरती झडप घालावी आणि ती शिकार कैद करावी आपल्या पंजांमध्ये, तशा प्रकारची कॅच इथं मिळवली आहे. कौतुक झालं पाहिजे. अप्रतिम क्षेत्ररक्षण रोहित घरत, फॉलोथ्रो मध्ये दुसरं कॅच पकडले. आणि त्यानंतर चौथा बॉल, 4 डिलिव्हरी, फार वातावरण शांत केलंय. 15 वरती 5 बाद झालेत, 15 वरती 5, खराब अवस्था. इथून इक्वेशन पुन्हा चेंज झालाय. 14 बॉल 24 ची गरज, 2 षटक 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, जिथे 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. हा बॉल स्लोवर, अगदी समोरून बोट फिरवली आहे, किती लेंथ चांगली आहे, टप्प्याची निवड किती महत्वाची आहे. आणि तिथून मात्र स्विंगिंग ऍक्शन मधून हा बॉल समोरून निर्धाव गेलाय. एखाद्या वाड्याची झडप समोरून जावी अशा प्रकारची चेंडूची लेंथ पाहायला मिळाली समोरून. शेवटचा बॉल, हाही बॉल फसवला गेलाय. पदतलीत ते कुठलंच पाहायला मिळत नाही. फुटवर्क फार महत्वाचा असतो. पॉपिंग क्रीज मध्ये ज्यावेळी अशा प्रकारचे क्रॉस अँगलने बॉल जात असतात त्यावेळी स्वतःला मात्र पदतलीत त्यांना सजवायचं असतं. परंतु या दोन्ही बॉल वरती कुठल्याही प्रकारची सिच्युएशन पाहायला मिळाली नाही, हालचाल पाहायला मिळाली नाहीये. त्यामुळे परिणाम काय झालाय तर दोन्ही बॉल गेलेत निर्धाव. सामना असाच सुरू राहील. आतापर्यंत षटक संपले 3. इट्स अ ब्रिंग टाइमचा झालाय. तिथून 5 वरती 15, अजून 2 षटकामध्ये 24 ची गरज आहे. टीम देवा ग्रुप आवरे. बॉलर ऑन स्ट्राइक फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. योगेश पाटील ऑफ साइडला आपलातून ड्राईव्ह केला, क्रॅकिंग बॉल चालला सीमा पार. या बॉल मध्ये
वेग चांगला होता, परंतु फलंदाजाची नजर त्या बॉल वरती तितकीच चांगली होती, त्यामुळेच हा बॉल चाललाय पॉइंट आणि एक्स्ट्रा पॉइंटच्या मधून चौकार. धावसंख्या उभरताना आता पाहायला मिळते 19 वरती 5 विकेट्स. धावसंख्या येणे फार महत्वाचं आहे. 11 बॉल 20. फटका चांगला, एलिव्हेशन मिळतोय की नाही, बॉल चाललाय, इथून मात्र चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून, त्याच्या हाताने स्पर्श करून बॉल चाललाय, थांबणार नाहीये बॉल, बॉल सीमा पार. धावसंख्या मिळतील 6 षटकार. समकाच्या आणि नंतर मात्र हिरो ऍक्शन मध्ये यायची अशी मात्र परिस्थिती पाहायला मिळते, जिथून गोलंदाज आतापर्यंत विलन होते आणि आता मात्र फलंदाज हिरो व्हायला चालू झालेत. 10 बॉल 14 ची गरज, जिथे इक्वेशन होतं 12 बॉल 24 ची गरज होती. 2 बॉल मध्ये पूर्णपणे चित्र बदललंय. 10 बॉल 14 ची गरज, 10 बॉल 14. सूरज घरात स्लोवर गतीमध्ये परिवर्तन, आणि हा फार महत्वाचा आहे. तुम्हाला वाईट साठी 45 इंचाची लाईनअप दिली आहे सेंटर वरून, त्या जागेचा वापर इथून मात्र गोलंदाजाने केलाय आणि तो आता मात्र यशस्वी ठरलाय. 9 बॉल 14 ची गरज, 9 बॉल रिमेनिंग, 14 रन्स ऑन विन. ही बॉल तितकाच चांगला आहे, परंतु हा बॉल आणखीन वाईड चाललाय, त्यामुळे इट्स अ वाईट स्वरूपात आणखीन एक धावसंख्या जोडली जाईल. 9 बॉल 13 ची गरज. पहिल्या बॉल वरती चौकार, दुसऱ्या बॉल वरती चुकीचं क्षेत्ररक्षण, तिथून मात्र षटकार आणि त्यानंतर एक सिंगल वाईड. 9 बॉल 13 ची गरज. निर्धाव चेंडूंची फार गरज आहे. टीम धाकटी जुईला आणि दुसऱ्या बाजूनं प्रत्येक बॉल वरती धावसंख्या येणं तितकंच महत्वाचं आहे. टीम देवा ग्रुप आवरेला. हा बॉल स्लोवर केला होता, फसवलाय. हा बॉल निर्धाव चाललाय. या लेनची गरज आहे. सुरुवातीला ही लेन थोडी बिघडली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा सुरळीत पाहायला मिळते. नेक्स्ट डिलिव्हरी, आणखीन एक स्लोवर बॉल, परंतु त्या जागी क्षेत्ररक्षक निवडलाय. एक झाली, दुसरीचा प्रयत्न. वड रॉकेट थ्रो अगदी जागेवरती. हे क्रिकेट मधील कौशल्य आहे, जे प्रत्येक वेळी पाहायला मिळत नाहीये, पण कधी कधी विलोभनीय पाहायला मिळते आणि ते इथं पाहायला मिळते. 7 बॉल 12 ची गरज. 7-12. जिथं आपण मुलशी पॅटर्न पाहिलात, जिथं आपण आता लँड रोड्स पाहतोय, जिथं स्मार्ट सिटी डेव्हलपर्स पाहतोय, तो 7-12. काहींचे राहिलेत, काहींचे गेलेत, काहींचे गेलेत त्यांच्यावर पुन्हा मिळणार आहेत, तर काहींचे 99 जणांना गेलेत. अशा अनेक सारे किस्से. 7 बॉल 12 ची गरज. हा बॉल एस्टेमध्ये सापडलाय का, परंतु नाहीये. पिचिंग इन लाईन नाहीये. गडबड झाली, क्षेत्ररक्षकाची रनआउटची शंका, तिथूनही झाली चुकी. चुकीवरती चुकी, आणखीन दुसरी चुकी, आणि इथून मात्र 2 धावसंख्या या फार महत्वाच्या लेग बाईट स्वरूपात मिळाल्या. इथून सामना बॅलन्स राहिलाय. 6 बॉल 10 ची गरज. चला मॅच चालू करायची. टीम धाकटी जुई आतापर्यंत रोहित शर्माच्या टीमनं जेवढे मीटिंग नसतील घेतल्या, तेवढ्या रोहित घरतच्या टीमनं जास्त मीटिंग घेतल्या त्या सामन्यामध्ये. 6 बॉल 10 ची गरज.
खरं तर या स्पर्धेचं आज वैशिष्ट्य आहे. अनेक स्पर्धा आपण पाहिल्या जे 3 कॅमेरा घेऊन स्पर्धा कव्हर केल्या जातात, 2 कॅमेरे घेऊन कव्हर केल्या जातात आणि काही कंट्रमच्या स्पर्धा 1 कॅमेरा सुद्धा कव्हर होतात. परंतु इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मोठीजो यांच्याकडे प्रवीण भोईर आणि मुकेश भोईर सारखी जोडी आहे की त्यांची मागणी होती, यांचा हट्टास होता की आपल्याला 4 कॅमेरे लागतील आणि ती योग्यता ती त्यांच्या नजरेत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. युटीसी लाईव्ह ची टीम 4 कॅमेरे घेऊन ही स्पर्धा कव्हर करते. हे खरं यश आहे प्रवीण भोईर आणि मुकेश भोईरचं. सहा बॉल 10 ची गरज. प्रत्येक बॉल वरती आता मात्र मोजमाप चालू होणार. 6 बॉल. डाव्या हाताचा हा गोलंदाज त्याच्यावरती आक्रमण केलाय, ऑन साइडला बॉल चाललाय, मिड विकेटला फील्ड केलाय हा बॉल, रॉकेट थ्रो जागेवरतीच. 5 बॉल 9 ची गरज. प्रत्येक बॉल वरती हालचालीना वेग. जे करायचंय ते आता करा. या घडीला तुम्हाला वेळ साधावा लागेल, किमया करावी लागेल. दोन्ही टीम कडे मॅच अगदी बॅलन्सिंग आहे, 50-50. जिथं गोलंदाज ही या सामना वाचवू शकतात, तिथं फलंदाज 2 बॉल वरती सुद्धा सामना फिनिश करू शकतात. परंतु ते फटके येतील का? स्लोअर बॉल, बॅटची कडा लागली आहे, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, सिंगल झाली, दुसरीचा प्रयत्न तोही नकारलाय. एकच मिळणार प्रत्येक बॉल वरती. इथून मात्र आकड्यांमध्ये सुद्धा बदल पाहायला मिळेल. आकडे फिरलेत, आकडे काय राहिले. 4 बॉल 8 ची गरज. 39 धावसंख्येचा हा सामना, जिथून पहिल्या बॉल वरती चौकारानं सुरुवात केली होती, तो सामना मात्र आता येऊन थांबला. 4 बॉल 8 ची गरज. ऑन स्ट्राईक बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत. योगेश पाटील जो मात्र सुरुवातीपासून या मॅच मध्ये झुंज देतोय. फार महत्वाची विकेट आहे. याही क्षणाला फटका मिड विकेटला चाललाय. 1 झाली, दुसरीचा प्रयत्न, स्ट्राईक सोडली आहे आणि ती फार धोक्याची ठरली आहे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतील. मिलिंद गावंड. प्रत्येक टुर्नामेंट मध्ये एकदा सहभाग घेतल्यानंतर त्या स्पर्धेला जिंकण्याचं प्रत्येक टीमचं फार मोठं स्वप्न असतं. जे पहिलं स्वप्न संपलंय टीम घोवटण्याचं, आणि या सामन्यामध्ये कुठली टीम या स्पर्धेचा निरोप घेणार, त्यासाठी 3 बॉल 7 ची रस्सीकेच आहे. डावपेच आखावे लागतील, तुम्हाला डोक्याचा वापर करावा लागेल. कॅल्क्युलेटेड क्रिकेट केन विल्यमसनचा आपण पाहतोय. आणि त्यानंतर या मॅच मध्ये योगेश पाटीलला आपण पाहिला, जिथं टीम एका बाजूला डिसमिस होत गेली, तिथून मात्र योगेश पाटीलने शेवटपर्यंत हा सामना जीवित ठेवलाय. 3 बॉल 7 ची गरज. हा बॉल चांगला लेंथ वरतीच परिणाम करतोय. हा बॉल गुड लेंथ स्पॉट वरून डाव्या हाताचा गोलंदाज ज्याला नैसर्गिक टर्न आहे त्याच्या हाताला, त्याच्या हातामधून बॉल चाललाय स्विंगिंग ऍक्शन मध्ये क्षेत्ररक्षकाकडे. निर्धाव. 2 बॉल 7 ची गरज. आणि 2 बॉल 7 ची गरज असताना तुम्हाला 2 चेंडू मध्ये 7 या धावसंख्या काढाव्याच लागतील. हा प्रत्यय आपण जोडतोय, कारण स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी रन चेसिंग. हा बॉल आणखीन एकदा फसवलाय. फिरकी चालली आहे आणि फिरकीचा जादूगार गोलंदाजी करतोय अमिश करत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गोलंदाजी आवडली असेल तर, कारण मॅच बॅलन्स आहे. 1 बॉल 7. जो या मॅचचा मास्टर माइंड आहे,
ज्यांनी या मॅच मध्ये टीम शिवशक्ती दाकटेजू या टीमला परतवलाय. एक बॉल 7ची गरज, एखादा पराक्रम होईल का? परंतु नाहीये. बॅट मध्ये बॉल तितका चांगला टाकलाय, त्यामुळेच हा सामना 6